बाप्पाची जन्मकथा। हिमालयाच्या उंच शिखरांवर देवी पार्वती एकटीच बसली होती। तिला वाटले माझ्यासाठी कोणीतरी असावे जो माझा लाडका आणि माझाच असेल। मग तिने आपल्या शरीराच्या मळापासून एक सुंदर मूर्ती बनवली। ती मूर्ती बनवताना तिने तिच्या सर्व प्रेमाचा आणि शक्तीचा वापर केला। जा, माझ्या मुला आणि माझ्या घराचे रक्षण कर, असे म्हणून तिने त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकले। तो एक तेजस्वी आणि पराक्रमी मुलगा बनला। पार्वती अंघोळ करायला गेली आणि मुलाला दारावर उभे राहून कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे सांगितले। मुलाने मोठ्या आनंदाने आईची आज्ञा पाळली। काही वेळाने भगवान शिव परत आले। दारावर एका अनोळखी मुलाला पाहून ते आश्चर्यचकित झाले। मी आत जाऊ शकतो का? त्यांनी विचारले। नाही, मुलगा म्हणाला, माझ्या आईने देवी पार्वतीने कोणालाही आत येऊ नकोस असे सांगितले आहे। शिवजींना राग आला। त्यांनी आपल्या गणांना त्या मुलाला बाजूला करायला सांगितले, पण मुलगा इतका शक्तिशाली होता की त्याने सर्वांना हरवले। शेवटी शिवजींनी स्वतःच मुलाशी युद्ध केले। रागाच्या भरात त्यांनी आपल्या त्रिशूलाने मुलाचे मस्तक धडापासून वेगळे केले। पार्वती बाहेर आली आणि आपल्या मुलाला निष्प्राण पाहून तिचे हृदय तुटले। ती खूप दुःखी झाली आणि रागाने म्हणाली, माझ्या मुलाला परत जिवंत करा। शिवजींना आपली चूक समजली। त्यांनी गणांना सांगितले, जो पहिला प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या। गण लगेच निघाले। गणांना एक लहान हत्ती दिसला। त्यांनी त्याचे मस्तक आणले। शिवजींनी ते मस्तक मुलाच्या धडाला जोडले। शिवजींनी मुलाला पुन्हा जिवंत केले। आता तो हत्तीच्या मुखाचा गणपती बनला होता। शिवजींनी त्याला आशीर्वाद दिला की तो नेहमीच प्रथम पूजनीय असेल आणि सर्व संकटे दूर करणारा ठरेल।